जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास दुसरा सारा सार निरूपण नाम श्रीराम समर्थ. ऐका सारा सार विचार उभारले जगदंबर त्यात कोण सार कोण असार विवेकी ओळखावा. दशक 13वा आहे नामरूपांचा. समास दुसरा आहे. सार आणि असार ह्यांच्यामधला भेद कसा करायचा आणि ह्यांच्यामध्ये असलेला फरक कसा ओळखायचा याच्यासाठी मग समर्थांनी आपल्याला काय सांगितलं की सार म्हणजे चिरंतन, नित्य, शाश्वत असं तत्व. असार म्हणजे कसं क्षणिक, नाशवंत, माया, प्रपंच जो अनित्य आहे. मग ह्यांच्यामध्ये असलेलं सूक्ष्म विवेचन आपल्याला करत असताना आपल्याला काय जागृत ठेवायचं आहे? विवेक बुद्धी. तेव्हाच आपल्याला सार आणि असार यामध्ये असलेला फरक करता येईल. हरिपाठामध्ये अत्यंत सुंदर उभी आहे. त्रिगुण हे असार, निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. हरिपाठामध्ये सुद्धा सार आणि असार यांच्यामध्ये काय केलेलं आहे? विचार केलेला आहे. तेव्हाच जाऊन त्याने सांगितलंय की त्रिगुण जे आहेत, ही माया जी आहे, हा प्रपंच जो आहे, हा सगळा त्रिगुणात्मक आहे. सत्व रज तम यांच्यापासून निर्माण झालेला आहे. म्हणून आपल्याला हरिपाठामध्ये काय सांगितलं गेलं की त्रिगुण हे असार, निर्गुण हे सार. निर्गुण काय आहे? सार आहे. मग ते निर्गुण कसं आहे? निरंतन आहे. त्या निर्गुणापासूनच सगुणाची निर्मिती झाली. त्याच्याकडे कोणताच गुण नव्हता, तिथून गुणांची उत्पत्ती झाली. तो निर्गुण, तो सार आहे. तो कसा आहे? निराकार आहे. त्याच्यापासून सगळे आकार जन्माला घेतात. तो सार आहे. बरोबर. मग आता आपल्याला समर्थांनी काय सांगितलंय की जेव्हा आपल्याला सार आणि असार यांचं सूक्ष्म विवेचन करायचं आहे, तेव्हा विवेक बुद्धी जागृत ठेवायची आहे. तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? समजून घ्यायचं आहे की हे जे दिसतंय, जे ऐकवतंय, जे स्पर्श करतंय, हे सगळं नाशवंत आहे. ते असार आहे. आणि जे आपलं शरीर आहे, धन आहे, नातेसंबंध, भावना आहेत, ज्याचा अंत ठरलेला आहे, तेही क्षणिक आहे, तात्पुरतं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर एखादं सुंदर फुल आहे, अत्यंत सुंदर फुल आहे, सकाळीच उमललेलं आहे, अत्यंत देखणं आणि सुंदर फुल आहे. त्याचा सुगंध एवढा आहे की तुमच्या म्हणजे मनाला प्रसन्न, प्रफुल्लित करणारा सुगंध आहे. पण तो सुगंधही क्षणभंगूर आहे आणि ते फूलसुद्धा नाशवंत आहे. ते शाश्वत नाही, कारण ते ह्या प्रकृतीचाच एक भाग आहे आणि ते सुद्धा काय आहे? सारच आहे. मग सार कोण आहे? आत्मा आहे. आपल्याला समर्थांनी मागच्या समासी दाखवलंय आत्मा अनात्मा. आत्मा कोण आहे आणि अनात्मा कोण आहे? मग सार जो आहे तो कोण आहे? कधीही नाश न पावणारा, शाश्वत. मग शाश्वत कोण आहे? आत्मा आहे. पण असं आहे की आत्मा दिसतच नाही, पण तोच आत्मा आम्हाला जपतोय. हे आपण मागच्या समासी पाहिलंय की तो आपल्या अंतरी आहे. तो आत्मा म्हणून हे सगळं चाललंय. हे सगळं आपल्यामध्ये चैतन्य आहे. तो आपल्यामध्ये चैतन्य पसरवणारा, आपल्याला जाणीवेच्या कक्षेमध्ये ठेवणारा जो आहे तो आत्मा आहे. आणि त्यामुळंच आपलं शरीर, देह आणि ही सृष्टी चालू आहे. मग आत्मा हे आपल्याला जेव्हा सार आणि असार समजून घ्यायचं आहे, तेव्हा समर्थाने आपल्याला 2 मार्ग सांगितलेत. कोणते? ज्ञान आणि उपासना. ज्ञानाच्या मार्गाने आणि भक्तीच्या मार्गाने किंवा उपासनेच्या मार्गाने आपण काय करू शकतो? हे सार प्राप्त करू शकतो. मग आता बघा, चंचळ आणि निश्चळ. जे चळतं ते चंचळ. मग कोण चळतं? आपलं मन चळतं, आपले इंद्रिय चळतात, आपले विचारसुद्धा चळतात. हे कोण आहेत? असार आहे. मग निश्चळ म्हणजे स्थिर, जो चळत नाही तो निश्चळ, म्हणजे ते आत्मस्वरूप जे स्थिर आहे आणि तेच सार आहे. समर्थ आपल्याला काय सांगतात? जे निश्चळ आहे तेच सार आहे. आणि जे परब्रह्म आहे ते कसं आहे? त्या परब्रह्माला ना थंडी लागते, ना ताप येतो,
ना त्याचा जन्म होतं, ना त्याला मरण येतं. तो भिजत नाही, वाळत नाही, जळत नाही, विझत नाही. आपल्याला गीतेमध्ये सांगितलं आहे, भगवद्गीतेमध्ये सांगितलं की आत्मा जो आहे त्याला कुठल्याही शस्त्राने छेदन करता येत नाही. त्याला वायूनी त्या ठिकाणी वाळवता येत नाही. त्या ठिकाणी आपणी त्याला म्हणजे पाण्याने त्याला भिजवता येत नाही. अग्नीने त्याला जाळता येत नाही. असं जर कुठलं तत्व असेल तर ते तत्व आहे आत्मा. बरोबर? आणि ते सार आहे. ते हे परब्रह्मच जे आहे ते सार आहे. मग असं आपल्याला समर्थ सांगतायत की सार जे आहे ते परब्रह्म आहे, ते चैतन्य आहे. आणि आसार जे आहे ते आपला देह आहे, आपला प्रपंच आहे आणि आपल्या भावना आहेत. हे आपल्याला स्पष्टपणे काय करायचं आहे, विवेकातून ओळखायचं आहे आणि आसार त्यागून सार धारण करायचं आहे. आणि हेच जीवनाचं अंतिम तत्वज्ञान आहे. आता समर्थ आपल्याला काय सांगतात ते आपण एक एक ओवी घेऊन त्या ठिकाणी बघूयात. ऐका सारा सार विचार उभारले जगदंबर, त्यात कोण सार कोण असार, विवेके ओळखावा. समर्थ काय म्हणतायत की सारा सार विचार ऐका. म्हणजे ह्या जगामध्ये खरं काय आणि खोटं काय, म्हणजे खरं म्हणजे सार, खोटं म्हणजे असार, त्याचा विचार केला पाहिजे. हे जगदंबर आहे उभारलेलं, हे विशाल असं एक जगदंबर आहे. जग जे आहे ते अत्यंत विशाल आहे आणि हे भरलेलं आहे, भरलेलं आहे. त्यामध्ये काय भरलेलं, उभारी आलेली आहे त्याला विविध गोष्टींची. आकर्षण वाटणारं पण त्यात आहे, सगळं त्यामध्ये भरलेलं आहे. पण त्यात खरं काय म्हणजे सार काय आणि खोटं काय म्हणजे असार काय हे विवेकानं ओळखलं गेलं पाहिजे. म्हणून समर्थ काय म्हणतात, विवेके ओळखावा. सार कोण आणि असार कोण हे कशाने विवेकाने ओळखायचं आहे. मागच्या दशकाचं नाव होतं विवेक वैराग्य. ह्या दशकाचं नाव नामरूप आहे. तर इथं विवेक हा शब्द आलेला आहे म्हणजे बुद्धी प्रामाण्यानेच ओळखलं गेलं पाहिजे. विवेक बुद्धी जागृत ठेवून. दिसले ते नासले आणि येईल ते जाईल, जे असतेची असेल तेची सार. सरळ सरळ सांगितलं आहे. जे दिसेल ते नासेल, जे जे दिसतंय ते ते काय आहे, नाशवंत आहे. मग अशा आपण बघितलं की सार आणि असार ह्याच्यामध्ये काय आहे, जे दिसेल ते खचेल, खचेल ते नासेल आणि जे येईल ते जाईल. म्हणजे जसं आपल्यामध्ये आत्म्याला यायचंही नाही जायचं नाही, तो असतची असे ना, तो आहेच, तो परमनंट आहे, तो शाश्वत आहे. आपणच या ठिकाणी काय आहे, नाशवंत आहोत. ह्या पृथ्वी तलावरती असंख्य जीव आले आणि गेले, दिसले ते नासले. म्हणजे डायनासोर होते ते दिसले आणि नंतर ते निघूनही गेले. मोठमोठे सर्प होते ते दिसले आणि नंतर ते निघूनही गेले. जे आले ते गेले. जे असतची असे तोची सार. मग ह्या सगळ्या डायनोसॉरपासून मग आपल्याला मागच्या समासी सांगितलं बघा की ब्रह्मांडिकापासून पिपलिका म्हणजे मुंगीपर्यंत जो सगळ्यांना चालवतो तो आत्मा असतची असे तोची सार. बरोबर? जे काही आहे ते चैतन्य आहे आणि तेच सार आहे, बाकी सगळं असार आहे. मागा आत्मनात्मा विवेक बोलिला, अनात्मा ओळखून सांडिला, आत्मा जाणता लागला मुळीचा तंतू. अरे वा. समर्थांनी आधीच सांगून ठेवलंय की मागा आत्मनात्मा विवेक बोलिला. मागच्या समासी काय सांगितलं, काय बोललो आपण, अनात्मा ओळखून सांडिला. म्हणजे काय केलं की मागच्या समासी आपण काय बघितलं, आत्मा आणि अनात्मा यांचा विवेक स्पष्ट केला. अनात्मा म्हणजे शरीर, मन, इंद्रिय, जे मी नाही हे समजल्यावर आपण ते सोडून देतो. आणि जो आत्मा म्हणजे मुळाचा तंतू आहे, जो या सृष्टीचा खरा आधार आहे, तोच आपण आहोत. हे आता आपल्याला कळालं आहे. आता आत्मा जाणता लागला, मुळीचा तंतू, मुळीचा मूळ तंतू. मग आपल्या हाताला काय लागले, आता मागच्या समस्या आपल्या हाताला काय लागलं, मुळीचा तंतू लागला. आपला प्रवास कसा आहे, ऊर्ध्वगामी आहे ना, उगमाकडे आहे. मग उगमाचं मूळ आपल्या हाती लागलं आहे. मग मुळी जे राहिले वृत्ती, झाले पहिले निवृत्ती, सारा सार विचार श्रोती बरा पाहावा. मग आता काय झालं, आत्मा जाणल्यानंतर आतमध्ये जी वृत्ती आहे, पण ती कशी आहे, वासनात्मक प्रवृत्ती आहे,
ती शिल्लक राहते. ती पाहून निवृत्ती म्हणजे वासनांचा अंत आणि त्यांच्यापासून दूर जाणं हे साध्य होतं. अशा प्रकारे सारासाराचं विचारप्रणालीचं श्रवण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. म्हणजे काय करायचं आहे, मुळी जे राहिले वृत्ती, त्या मुळाला जी वृत्ती राहिली आहे, जाहिले पाहिजे निवृत्ती. वृत्तीपासून निवृत्ती व्हायचं आहे आणि मग सारासार विचार श्रोत्यांनी बरा पाहायचा आहे. पुढची ओवी. नित्य अनित्य विवेक केला, आत्मा नित्यास निवडला, निवृत्ती रूपे होत उरला निराकारी. जे नित्य म्हणजे शाश्वत आणि जे अनित्य म्हणजे नाशवंत आहे, यांचा काय करायचा, विवेक करायचा. नित्य अनित्य विवेक केला. ज्याने आत्म्याचं नियतत्व ओळखून तो आत्मा स्वीकारला. बघितलं ना मगाशी आपण काय बघितलं मगाशी, अनात्मा ओळखून सांडिला. आपण स्वीकारलाय काय, आत्मा स्वीकारला. आणि मग त्याच्या अंतःकरणामध्ये काय झालं, निवृत्ती म्हणजे विरक्तीच्या अवस्थेत आता तो टिकून राहिला पाहिजे. अशा अवस्थेत मनात काही हेतू, इच्छा, कामना जर राहिल्या असतील तर त्यांचा सुद्धा काय झाला पाहिजे, त्या वृत्तींचा शेवट झाला पाहिजे, त्यांचा निवृत्ती झाली पाहिजे, त्यांचं निराकरण झालं पाहिजे. मग पुढची ओवी काय आहे, हे तर म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारासार विचारे चंचळ होऊन जाते. हेत म्हणजे हेतू, अभिलाषा, इच्छा कशा आहेत आपला हेतू प्रत्येक वेळेस चंचळ असतो, अभिलाषा चंचळ असते, आपली इच्छा चंचळ असते. आणि हे कसं आहे, वाऱ्यासारखं आहे, चंचळ आहे. मग निश्चळ काय आहे, निश्चळ काय, निर्गुण म्हणजे निश्चळ. हेतू चंचळ आहे, निर्गुण आहे, तो निश्चळ आहे. मग निर्गुण काय आहे, जे द्वैतापासून मुक्त आहे, ते स्थिर आहे, अचल आहे. म्हणजे निर्गुण आहे ते सगुणतेपासून, बरोबर, ते निर्गुण सगुण झाले, पण सगुण निर्गुण होईल का नाही, तर निर्गुण म्हणजे सगुणापासून, निर्गुण म्हणजे सगुणापासून आणि द्वैतापासून कसं आहे, ते त्याच्या पुढे गेलं म्हणजे त्याच्यापासून मुक्त आहे ते. ती अवस्था म्हणजे काय, निश्चळ अवस्था. समर्थ आपल्याला काय सांगतायत की आपण सारासार विवेक केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये ही चंचलता जी आहे ती नष्ट केली पाहिजे आणि स्थिरतेकडे आपण प्रवास केला पाहिजे, निर्गुणाकडे आपण गेलं पाहिजे. सगुणाकडून निर्गुणाकडे म्हणजे असारातून साराकडे नेण्याची ही प्रक्रिया आपल्याला समर्थ सांगत आहे. चळे म्हणून ते चंचळ, न चळे म्हणून ते निश्चळ, निश्चळी उडे चंचळ निश्चयसी. फार सूक्ष्म निरीक्षण केलेलं आहे बघा. जे चळतं, जे बदलतं ते चंचळ, जे चळत नाही ते निश्चळ. पण इथे समर्थ काय म्हणतायत, जेव्हा निश्चलता प्राप्त झाली, जेव्हा निश्चलता प्राप्त होते, म्हणजे आपण ध्यानाला बसलो आणि आपण आता निश्चल झालेलो आहोत, तेव्हा त्याची उरलेली सूक्ष्म चंचलता सुद्धा निश्चयाने दूर होते. त्याच्याकडे थोडी जरी सूक्ष्म म्हणजे सूक्ष्मातली सूक्ष्म सुद्धा चंचलता जर त्याच्याकडे शिल्लक राहिली असेल, ती सुद्धा चंचलता निश्चयाने दूर गेली पाहिजे. म्हणजे निश्चळपणाने अभ्यास करून एक वेळ अशी येईल की निश्चलता जणू चंचल वाटू लागेल आणि त्या अवस्थेवरती सुद्धा सजग राहून आपल्याला पूर्णपणे निश्चय करायचा आहे की आपल्याला निश्चळ व्हायचं आहे. निश्चळ आणि निश्चय ह्यामध्ये जास्त कुठलाही त्या ठिकाणी गोंधळ करून घेऊ नका. चळे म्हणून ते चंचळ, न चळे म्हणून निश्चळ, निश्चळी उडे चंचळ निश्चयसी. जे चळतंय ते निश्चळ आहे, जे चळत नाही ते निश्चळ आहे. आणि जे निश्चळ आहे त्याच्या जवळ गेल्यानंतर चंचलता उडून जाते, ते निश्चय आहे. मग बरोबर. ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पहाना, उपासने करिता जना जगोद्धरा. ज्ञान आणि उपासना ह्या दोन्ही गोष्टी कशा आहेत, एकत्र पाहाव्या. ज्ञान म्हणजे काय, आत्मसाक्षात्कार. उपासना म्हणजे काय, भक्तिमार्ग आहे. ती दिशा आहे, ती वाट आहे, ती भक्तीची आहे, ती वाटचाल भक्तीची आहे. आणि इकडे ज्ञान जे आहे ते आत्मसाक्षात्काराचं आहे.
पण ह्या दोन्ही एकमेकांना पूरक असणाऱ्या गोष्टी आहेत. उपासना करणाऱ्याच्या माध्यमातून समाजाचा आणि व्यक्तीचा उद्धार होतो. उपासना करणाऱ्याच्या माध्यमातून उपासना ही व्यक्तीला काय करते, ज्ञानाकडे घेऊन जाते आणि ज्ञानी व्यक्ती उपासनेविना काय आहे, विरळ आहे. ज्ञान आणि उपासना एकमेकांना पूरक आहेत. ह्यांना एकत्र पाहायचं सगळ्यात आधी. ज्ञान आणि उपासना एक ज्ञानमार्ग आहे आणि एक भक्ती मार्ग आहे. ह्या दोघांना एकत्र करून पाहिलं तर आपल्याला असं समजेल की ज्ञान उपासनेकरता जगोद्धारा, जगाचा उद्धार करण्यासाठी गरजेची काय आहे, उपासना. तुम्ही आम्ही 7 भागाची उपासना ही केलीच पाहिजे. तेव्हाच त्या व्यक्तीला काय होणार आहे, भक्ती मार्गातून ज्ञान मार्गाकडे आपण त्या ठिकाणी प्रवास करणार आहोत. म्हणजे तो व्यक्ती आता ज्ञानाकडे म्हणजे उगमाकडे जाणार आहे. पण एखादा व्यक्ती जर ज्ञानी असेल आणि त्याच्याकडे जर उपासना नसेल ना, तर मात्र अवघड आहे. समर्थ पुढच्या वेळी सांगतायत, द्रष्टा साक्षी जाणता ज्ञान धन चैतन्य सत्ता ज्ञान देवची तत्वता बरे पा. द्रष्टा म्हणजे कोण, ज्याच्याकडे दृष्टी आहे तो, ज्याच्याकडे साक्षी आहे तो, जो पाहतो तो द्रष्टा. साक्षी म्हणजे आता तो पाहतोय ना, म्हणजे तो कधीपासून आहे, तर जशी सृष्टी निर्मिती त्यानेच केली आणि तेव्हापासून आहे. आणि तो साक्षी आहे. साक्षी म्हणजे इथं ज्या काही या भूतलावरती घटना घडल्या या सगळ्यांचा एकच साक्षी आहे, तो म्हणजे तो द्रष्टा. द्रष्टा साक्षी जाणता म्हणजे तो सगळं जाणतो ना. जो द्रष्टा आहे, जो साक्षी आहे, तो सगळं जाणतो. त्याला सगळं माहिती आहे की हे काय आहे आणि ते एक चैतन्य आहे. मग पुढं काय सांगितलं आपल्याला समर्थांनी, की द्रष्टा साक्षी जाणता ज्ञानधन चैतन्य सत्ता. मग ते काय आहे, त्याची सत्ता जी आहे ती चैतन्य रूपातून आहे. हे ज्ञानरूप चैतन्य म्हणजे ज्ञानस्वरूप देव आहे. समर्थ काय सांगतात की या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना, या ज्ञानदेवाच्या स्वरूपात आहेत. ते नीट समजावून घ्या, ते तपासून घ्या. आता पुढची ओवी काय सांगते, त्या ज्ञानाचे विज्ञान होते शोधून पाहता बहुत मते चंचळ अवघे नासते येणे प्रकारे. त्या ज्ञानाचे विज्ञान होते. कुठल्या, त्या जेव्हा आपण जे ज्ञान मिळवलंय, वरती सांगितलंय आपल्याला ना, द्रष्टा साक्षी जाणता ज्ञानधन चैतन्य सत्ता ज्ञानदेवची तत्वता बरे बा. तो जो द्रष्टा आहे, तो जो साक्षी आहे आणि तो जो जाणता आहे, हे एकच चैतन्य तत्व आहे. हे आपण आपल्या ज्ञानाच्या स्वरूपाने जाणून घेतलं आहे. ते ज्ञान आता काय करायचं, पुढं विज्ञान करायचं. विज्ञान म्हणजे कसं, विशेष ज्ञान. आत्तापर्यंत आपल्याकडे ज्ञान होतं, त्या ज्ञानाचे विज्ञान होते, बरोबर ना. त्याच्या पुढचं वर्जन आहे, जेव्हा आपण ज्ञान मिळवतो आणि जेव्हा त्याचं विज्ञान होतं. विज्ञान होतं म्हणजे विशेष ज्ञान, म्हणजे सखोल प्रत्यक्ष अनुभवावरती आधारित असं ते ज्ञान म्हणजे विज्ञान. हा जो अनुभव आहे, शोधून पाहता बहुत मते. मग अजून अनेक धर्मांमध्ये, अनेक पंथांमध्ये शोधाशोध केल्यानंतर आपल्याला काय समजलं, की तेव्हा असं समजलं की ज्ञान विज्ञान प्राप्त होतं तेव्हा चंचल मन, इच्छाशक्ती आणि भ्रम नष्ट होतात. अगदी साधी आणि सरळ ओवी आहे. त्या ज्ञानाचे विज्ञान होते शोधून पहा बहुत मते चंचळ अवघे नासते येणे प्रकारे. मग त्या जेव्हा ज्ञानाचं विज्ञान होतं आणि आपण इतरत्र कुठलंही पाहिलं, वेगवेगळी मतं विचारली ना, तरीसुद्धा त्या विज्ञानाने काय होणार आहे, चंचळ अवघे नासते येणे प्रकारे. मग ते काय होणार आहे, त्या ज्ञानाचं विज्ञान झालं की सगळी चंचलता त्या ठिकाणी काय होणार आहे, आपोआप नष्ट होणार आहे, बरोबर. मग पुढची वेळी काय म्हणते, नासिवंत नासेल की नासेना ऐसा अनुमानची आहे मना तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकार नव्हे. जे नाश पावणारा आहे ते नसेलच असे समजावं का आम्ही, ही शंका आहे बरं का. ही सामान्य मनात आलेली शंका आहे. नासिवंत नासेल की नासेना, द्वंद्व आहे ना, नासेल की नासेना. जे नाशवंत आहे ते नसेलच असं जर आम्ही समजलं, ही एक शंका घेतली, हे एक अनुमान आहे, अनुमान आहे बरं का.
म्हणजे प्रत्यक्ष कोणी पाहिलेलं नाही, फक्त तर्कबुद्धी आहे. तर्कशक्तीचा वापर करून आपण ती गोष्ट समजून घेतो की ते अपूर्ण आहे. म्हणून समर्थ काय सांगतात, ज्याच्या मनात अशी शंका आहे त्यांनी काय करायचं आहे, सत्य ज्ञानाचा अधिकारी म्हणून तो नाही. खरे अनुमान मिळवण्यासाठी काय पाहिजे, तर्क, अनुमान आणि विचार यांच्या पुढे जायचं. बघा ही ओवी परत घ्या. नासिवंत नासेल की नासेना. प्रश्न आहे, ऐसा अनुमानाची आहे म्हणा, माझ्या मनामध्ये हे अनुमान आहे बरं का, ते असेल की नसेल, नासेल की नाही नासेल, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकार नाही. तर त्याला काही अधिकार नाही ते ज्ञान घेण्याचा, त्या ज्ञानाचा अधिकारी होण्याचा त्याला काहीही अर्थ नाही, कारण त्यांनी अनुमान लावलेला आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, तर्क, अनुमान आणि विचार यांच्या पलीकडे जाऊन आपल्याला उभं राहायचं. तरच आपल्याला काय सापडणार आहे, नित्य सापडणार आहे. नाहीतर आपण ह्या सगळ्यामध्ये फक्त जर तर्कच लावत बसलो, फक्त जर आपण आपल्या विचारांचं आणि अनुमानच लावत बसलो, तर आपल्याला कधीही नित्य आणि शाश्वत तत्व सापडणार नाही. कारण आपण फक्त आसारामध्येच राहू, आपण कधीही शाश्वताकडे जाणार नाही, आपण नश्वरमध्येच फिरत राहू. म्हणून समर्थ काय सांगतात, नित्य निश्चय केला. निश्चय कसा असला पाहिजे, नित्य असला पाहिजे. नित्य निश्चय केला, संदेह बुरतची गेला, तरी तो जाणावा वाहावला महामृगजळी. ज्याने नित्य वस्तू म्हणजे परब्रह्म बद्दल निश्चय केला, नित्य निश्चय केला. आता त्याला काय करायचं आहे, नित्य म्हणजे साराचा निश्चय केलेला आहे, त्याचे सर्व संदेह नष्ट होतात. संदेह उरतीची गेले, निघून गेले. तरी तो जाणावा वाहावला. पण तरीही तो जर माणूस भ्रमामध्ये वाहत गेला तर तो महामृगजळामध्ये जाणार आहे. मग मृगजळ कसं आहे, तर ते नाशवंत आहे, ते आपण शाश्वत समजून, माहिती आहे, हरणासारखं जा. मृगजळ, मृग म्हणजे हरिण, जळ म्हणजे जल. ते हरिण आणि जळ ह्यांची ती स्टोरी माहिती आहे तुम्हाला, की हरणाला वाटतं तिथं पाणी आहे आणि ते शाश्वतच्या मागं धावत धावत जात आहे, ते नष्ट होत आहे. मग तिथं पोचतं, परत तिथून त्याला पुढं लांब कुठंतरी दिसतं, तिथं ते धावत धावत जातं, तिथं जाईपर्यंत तेही नष्ट होतं. आणि यातून आपण कधीही बाहेर पडत नाही, आपण त्याच्यामध्येच काय होतो, वाहत जातो. म्हणून समर्थ काय म्हणतात, जर तुम्हाला अजूनही संदेह वाटत असेल तर तुम्ही अजूनही बाह्य सुखाच्या मृगजाळामध्येच गुंतलेला आहात. मागाशी समर्थाने सांगितलं ना, की जेव्हा जर तू तर्कच लावत बसशील, अनुमानच लावत बसशील, तुझ्या मनामध्ये फक्त शंकाच उत्पन्न होतील, तर तू फक्त आणि फक्त ह्या आसारामध्येच गुंतून राहशील, ह्या भौतिकतेमध्येच राहशील, ह्या नाशवंत जगामध्येच राहशील, नित्यामध्ये येणारच नाही. आणि त्याच्या गुंत्यामध्येच, त्या मृगजळामध्येच गुंतलेला राहशील. आणि ते जोपर्यंत तू संपत नाही, जोपर्यंत ते हरिण थकून दमून भागून कुठंतरी भोवळ येऊन पडत नाही, तोपर्यंत हरिण मात्र धावत राहणार आहे ना. आणि त्या चक्रामध्येच ते हरिण तसं, आणि तसेच आपली अवस्था होणार आहे. क्षयाचे नाही जो अक्षयी, व्यापकपणे सर्वा ठाई, तेथे होत संदेह नाही निर्विकार. बरोबर. जो नाशाला येत नाही असा अक्षय, जो सर्वत्र व्यापक आणि ज्याच्या म्हणजे कोणतीही इच्छा किंवा संदेह नाही, तो निर्विकार, म्हणजे त्याच्याकडे विकारच नाही, तो काय आहे, परब्रह्म. ह्या ओवीमध्ये काय समर्थ सांगतात आपल्याला, की क्षयाचे नाही तो अक्षय, ज्याचा क्षय होत नाही ते अक्षय, व्यापकपणे सर्व ठाई. ते अक्षय जे आहे त्याचा कधी क्षय होत नाही, ते व्यापकपणे आहे, त्याने व्यापून टाकलं आहे सर्व ठाई, सगळीकडे त्याने व्यापून टाकलं आहे. ते होत संदेह नाही निर्विकारी. तू संदेहच घेऊ नको तिथे, त्याला कुठलाही विकार नाही आहे, कुठलाही त्याच्यामध्ये विकार नाही, इच्छा नाही, संदेह शिल्लक राहत नाही. मग पुढं आता समर्थ सांगतात, आपल्याला आता काय सांगितलं आहे वरच्या ओवीत, क्षयाचे नाही तो अक्षय, व्यापकपणे सर्व ठाई. आता पुढं काय सांगितलं, की तो व्यापकपणे आहे. आता पुढं काय सांगतात, जे उदंड घनदाट, आद्य मध्य शेवट, अचळ अढळ अतुट, जैसे तैसे. मग जे उदंड आहे ते परब्रह्म आहे. जे परब्रह्म आहे, जे उदंड आहे म्हणजे अमर्याद आहे, घनदाट आहे, घन आहे,
ते सुरुवात आहे आद्य, ते मधलं आहे मध्य, आणि ते शेवटही आहे. बरोबर. सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीची त्या ठिकाणी पालनपोषण आणि सृष्टीचा प्रलय, आद्य मध्य शेवट. बरोबर. अचळ अढळ अतूट, ते कसं आहे? अचल, हलणार नाही. अढळ, ढळणार नाही. अतूट, ते तुटणारही नाही. असं जे तत्व आहे ते सार आहे. हे ब्रह्म कायम तसंच्या तसंच आहे. ते आधीही बदललं नाही आणि पुढंही बदललेलं नाही. ते उदंड घनदाट आहे. ते आद्यमध्ये शेवट आहे. ते कसं आहे? अचळ अढळ अतूट आहे. जैसे तैसे, जसे आहे तसे. या ब्रह्माची अवर्णनीय स्थिती समर्थ आपल्याला स्पष्ट करतात. उदंड घनदाट, आद्यमध्ये शेवट, अचळ अढळ अतूट, जैसे तैसे. पाहता जैसे गगन, गगनाहून जे सघन, जणची नाही निरंजन सदोदित. आता बघा, पाहता जैसे गगन, जेव्हा आपण आकाश पाहतो, गगनाकडे पाहतो, आपल्याला वाटतं ते सर्वत्र पसरलेलं आहे, तरी हे ते रिकामं वाटतं. बरोबर. पाहता जैसे गगन, गगनाहूनही ते सघन, पण ते परब्रह्म गगनाहूनही सघन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अजून घनत्व आहेच, त्याच्यामधून अजून व्यापकता आहेच, त्याच्यामध्ये ते सूक्ष्मामध्ये सूक्ष्मते आहेच. हे जनची नाही म्हणजे हे कुठल्याही व्यक्तिमत्वात मर्यादित नाही. ते जनामध्ये नाही, ते निरंजन आहे. जन आणि निरंजन हे कळालं का? ते जनच नाही, ते कुठल्याही व्यक्तिमत्वाला मर्यादित नाही, ते निरंजन आहे. निरंजन म्हणजे त्या माणसाच्या म्हणजे व्यक्तिमत्वाला ज्या ज्या गोष्टी मलिन करतात ना, त्या गोष्टी निरंजनाला मलिन करू शकत नाहीत. त्याच्या पुढे आहे ते, त्याच्यापासून ते मुक्त आहे आणि ते सदोदित आहे. म्हणजे कसं? कायम प्रकट अवस्थेमध्ये आहे, कायम प्रकाशित आहे, कायम जागृत अवस्थेमध्ये आहे. पुढची ओवी काय सांगते? चर्मचक्षु ज्ञानचक्षु, हा तो अवघा पूर्वपक्षू, निर्गुण ठाईचा अलक्षू लक्षवेना. चर्मचक्षु, भौतिक डोळा, आपल्या चमड्याचा डोळा. चर्म म्हणजे चामड्या, चामड्याचा डोळा. चक्षु म्हणजे डोळा. ज्ञानचक्षु म्हणजे बौद्धिक तात्विक ज्ञानाचा डोळा, ज्याने आपण ज्ञानाने पाहू शकतो. समर्थ सांगतात की दोन्ही शरीराचा डोळा आणि बुद्धीचा डोळा ही प्रारंभिक टप्प्यात आहे, पूर्वपक्षात आहेत अजून. परंतु निर्गुण परिब्रह्म हे काय आहे? त्याच्याही पलीकडे आहे. ते कोणत्याही इंद्रियांनी किंवा बुद्धीनेही लक्षात येत नाही. त्यामुळे त्या निर्गुणात प्रवेश करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? ध्यानाचा सुद्धा उपयोग करता येत नाही. इथे समर्थांनी काय सांगितलं? चर्मचक्षु ज्ञानचक्षु, हा तो अवघा पूर्वपक्षू. चर्मचक्षु असतील, ज्ञानचक्षु असतील, ते काय आहे? प्रारंभीचा टप्पा आहे, पूर्वपक्ष आहे. निर्गुणाच्या ठाईचा अलक्षू लक्षवेना. मग निर्गुण कुठे आहे? सगुणाच्या पलीकडे आहे. मग हे निर्गुण परब्रह्म कुठे आहे? ह्या सगळ्याच्या पलीकडं आपल्याला काय करायला लागेल? त्या इंद्रियांना आणि आपल्या बुद्धीला ते लक्षात येत नाही. त्या निर्गुणात प्रवेश करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? ध्यान. आपल्याला काय पाहिजे? लक्ष त्या ठिकाणी पाहिजे. मग संगते विन काही परब्रह्म होणार नाही, संगत्याग करून पाही मौन्य गर्भा. मग समर्थांनी एक अत्यंत कठोर पण एक सत्य विधान केलेलं आहे. संगते विन काही परब्रह्म होणार नाही. जोवर संयोग घडत नाही तोपर्यंत काय होणार आहे? परब्रह्म प्राप्त होणार नाही. आणि जेव्हा संगत्याग म्हणजे बाह्य गोष्टींशी, भावनांशी, इच्छांशी असलेली आसक्ती पूर्णपणे संपत नाही, ती पूर्णपणे आपण सोडत नाही, तेव्हाच आपल्याला काय होणार आहे? मौन्यगर्भ म्हणजे अंतर्मुख मौनात स्थिती जी मिळते ती ब्रह्मस्थिती मिळते, ती प्राप्त होणार आहे. मग समर्थांनी आपल्याला काय सांगितलं आहे? जोपर्यंत आपण आसक्ती सोडत नाही,
संयोग सोडत नाही तोपर्यंत आपल्याला काय आहे, संगते विना काही परब्रह्म होणार नाही. हे सोडावंच लागेल. संसाराचा त्याग हा करावाच लागेल. आपल्याला गोष्टींशी, भावनांशी, इच्छांशी असलेली आसक्ती ही सोडावीच लागेल. तेव्हाच आपल्याला काय होणार आहे, मौन्य गर्भ होणार आहे. संसार त्याग करून पाहिजे मौन्य गर्भ. म्हणजे आता आपल्याला मौनातली स्थिरता प्राप्त होणार आहे, ब्रह्मज्ञान प्राप्त होणार आहे. निशरथा अवघेची निर्शिले, चंचल तितके निघून गेले, निश्चळ परब्रह्म उरले तोची सार. आता समर्थ काय सांगते बघा, जेव्हा सर्व काही निर्शून गेलं, निशरता म्हणजे निवृत्त होऊन गेलं, तेव्हा सर्व चंचळ निघून गेलं. जशी जशी निर्शून गेले, निवृत्त होऊन एक एक मागे गेलं ना, तसं तसं काय व्हायला लागलं, चंचलत्व निघून गेलं. मग जे उरलंय ते काय उरलंय माहिती आहे का, आता फक्त निश्चळ अचळ परब्रह्म उरलंय. आणि हेच ते सार आहे. आता समर्थ आजचा जो समास आहे तो समास सार आणि असारमध्ये साराची व्याख्या समर्थ आपल्याला सांगतायत की निशरता अवघेची निर्शिले, चंचळ तितके निघून गेले, निश्चळ परब्रह्म उरले तेची सार. म्हणजे जे जे निघून जायला पाहिजे होतं ते निघून गेलं, आणि जे शिल्लक राहिलं ते काय आहे, निश्चळ अचळ परब्रह्म आहे. आणि तेच आहे सार, तेच आहे. आणि त्याच्याशिवाय जे उरलंय, जे निघून गेलं ना, ते बरोबर सगळं आसार होतं, ते सगळं नाशवंत होतं. म्हणूनच ते निघून गेलं, चंचळ तितके निघून गेले. आणि जे निघून गेले ते आसार निघून गेलं, आणि जे शिल्लक राहिलं ते सार शिल्लक राहिलं. एवढं मोठं दूध आणलं आणि त्या दुधावरती प्रक्रिया केली, त्यापासून दही बनवलं, त्या दह्यावरती प्रक्रिया केली, त्याचं ताक बनवलं, त्या ताकावरती प्रक्रिया केली, त्याचं काय बनवलं आम्ही, लोणी बनवलं, आणि त्या लोण्यावरती प्रक्रिया करून आम्ही काय केलं, त्या ठिकाणी तूप बनवलं. पण हे सगळं होत असताना त्या दुधामध्येच तूप होतं, फक्त आम्ही त्यातला अनावश्यक घटक निघून काढला, ते निघून गेलं, आणि उरलं ते काय, फक्त सार, तोची सार म्हणजे ते तूप उरलं. पण त्यासाठी किती कष्ट करावे लागतात, किती गोष्टी निघून घालवाव्या लागतात, तेव्हा आपल्याला अंतिम सत्य म्हणजे सार हाताला लागतं. आणि जे बाकीचं असार होतं ना, ते नाशवंत होतं, त्यानं निघूनच जायचं होतं, आणि ते निघून गेलं. आठवा देह मूळ माया, पुढची ओवी आहे, आठवा देह मूळ माया, निर्शोन गेल्या अष्टकाया, साधू सांगती उपाया कृपाळूपणे. समर्थ काय म्हणतात, शरीराच्या आणि भोवतालच्या मायेचा विसर टाकून अष्टकाया म्हणजे 8 प्रकारच्या देहभावना. मग देह किती आहे, स्थूल देह आहे, सूक्ष्म देह आहे, कारण देह आहे, महाकारण देह आहे, त्या जर त्यागल्या तर ज्ञानशुद्धी होते. आणि मग सज्जन, साधू, कृपाळू यांचे उपाय आहेत की ते सार आणि असार निवडण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी कृपाळूपणे, साधू संगती उपाय. पण ह्यासाठी आपल्याला हे सगळं काय केलं पाहिजे, काढून टाकलं पाहिजे. इथे समर्थांनी काय सांगितलं की या शरीराचा म्हणजे आपल्या शरीराचा जे नाशवंत आहे आणि त्याच्या भोवतालच्या मायेचा विसर टाकून द्यावा लागेल. अष्टकाया म्हणजे 8 प्रकारचे देहभावना जर त्या त्यागल्या तरच आपल्याला ज्ञानसिद्धी होणार आहे. आणि हे कोणी सांगितलं, हा उपाय कोणी सांगितला, जे सज्जन आहेत, जे साधू आहेत, जे कृपाळू आहेत ना, त्यांनी हा उपाय सांगितलेला आहे. आणि हीच ती प्रक्रिया आहे जिथून सार आणि असार यांच्यामध्ये भेद करण्यासाठीचा एक उपाय आपल्याला सांगितलेला आहे. सोहम हंसा तत्वमसी, तेच ब्रह्म तू आहेसी, विचार पाहता स्थिती ऐसी सहजची होते. समर्थ सांगतात सोहम हंसा तत्वमसी, ही महावाक्य आहेत. उपनिषदांमधली ही 4 महावाक्य आहेत. तू ब्रह्म आहेस, ते ब्रह्म आहे, ज्ञान म्हणजे ब्रह्म आहे, अशी ती 4 महावाक्य आहेत. या वाक्यांचा नीट जर अर्थ लावला तर मीच तो ब्रह्म आहे असं सहज उमगतं. विचार पाहता स्थिती ऐसी सहजची होते. मग ही जी 4ही जी वाक्य आहेत ना, ह्या 4ही वाक्यांच्या एक वाक्य असं आहे
नीट अर्थ लावला तर 4 वाक्यांचं मिळून एकच वाक्य असं होईल की मी आत्मा म्हणजे मीच ब्रह्म आहे. आणि ही अनुभूती साध्य होण्यासाठी विवेकाच्या विचारांची आवश्यकता आहे. म्हणून ही अवस्था प्राप्त होणार आहे. अन्यथा अवस्था ती प्राप्त होईल का? नाही. म्हणजे महावाक्यांचा जर सार काढला, 4ही महावाक्यांचा, सोहम हंसा तत्वमसी, तूच ब्रह्म आहेस, ही सगळी 4 वाक्य एकत्र केली तर काय आहे? मी आत्मा आहे, मीच ब्रह्म आहे, हे सहज उमगून जाईल. सहजची होते. समर्थाने सहजची होते असं म्हटलंय. पुढची उभी आहे, साधक असून ब्रह्म उरले, तेथे वृत्तीशून्य झाले, सारासार विचारले येणे प्रकारे. साधक साधना करत करत जेव्हा सर्व वृत्तींना पार करून जातो, साधक असून ब्रह्म उरले. हा जो साधक आहे ना, साधक असून ब्रह्म उरले. मग आता ब्रह्म म्हणजे काय? फक्त निश्चलता उरली. त्या साधकामध्ये फक्त निश्चलता उरलेली आहे. सारासार विचारले येणे प्रकारे. समर्थ म्हणतात हा अनुभव तेव्हाच येतो जेव्हा सर्व अर्थाने सारासार विचार केला जातो. तेव्हाच काय होतं? चंचल आणि असार ह्या गोष्टी निघून जातात आणि उरतो तो फक्त आणि फक्त वृत्ती विरहित निश्चलपणा, म्हणजेच ते फक्त ब्रह्मतत्व उरतं. वृत्ती शून्य झाल्यावरती काय शिल्लक राहील ना? जेव्हा सगळ्या वृत्ती शून्य होतात तेव्हा तो निश्चळच होणार आहे. तो सारामध्ये येणार आहे आणि तोच सारासार विचार आहे ह्या सर्वांचा. आता ते बघा, पुढं बघा समर्थाने कसं आहे, ते तापेना न निवेना, ते उजळेना ना काळवंडेना, डहुळेना ना निवळेना परब्रह्म ते. आता जे सार आहे, जे निश्चळ आहे, जे परब्रह्म आहे, ते कसं आहे ह्याचं सूक्ष्म वर्णन समर्थ करतात. ते तापत नाही, ते तापेना, ना निवेना, निवेने म्हणजे थंड होणे, उजळेना म्हणजे त्याला उजळा पण येईना, ना काळवंडेना, ते काळवंडत पण नाही, डहुळेना, ढवळलं पण जात नाही ते, ना निवळेना, म्हणजे ते स्थिर होईना. म्हणजे ते आपण पाणी कसं निव्वळ होण्यासाठी वाढवतो ना, सगळं स्थिर होतं खाली, तर तसंही काय होत नाही. म्हणजे काय आहे माहिती आहे का? हे सूक्ष्म वर्णन जे आहे ना ते परब्रह्माचं, हे द्वंद्वाच्या पलीकडे आहे. म्हणजे काय आहे? ते द्वैताच्या पलीकडे गेलं म्हणून ते काय झालं? अद्वैत झालं. ते परब्रह्म हे नित्य झालं. कारण त्याला काहीच होत नाही ना, त्याला तापवायची गरजच नाही. कारण तापवण्यासाठी लागणारं जे अग्नितत्व आहे ते त्याच्यापासून येतं. थंड करण्यासाठी लागणारं जे वायुतत्व आहे ते त्याच्यापासून येतं. उजाळा करण्यासाठी लागणारी जी गोष्ट आहे ती त्याच्यापासून येते. पण हे सगळंच ज्यांनी तयार केलं त्याला ह्याचा काहीच परिणाम होत नाही ना. तो द्वैतशून्य आहे, तो द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला आहे, तो परब्रह्म आहे आणि तेच सार आहे. बरोबर? दिसेना ना भासेना, उपजेना ना नासेना, ते येना ना जाईना परब्रह्म ते. ह्याच्या आधीची जी ओवी सांगितली द्वंद्वाच्या पलीकडे आहे, अजूनही तसंच आहे. ते जे परब्रह्म आहे ते दिसेना म्हणजे ते दृश्यमान आहे का? नाही. भासेना म्हणजे ते जाणीवेच्या, त्या भासाच्या ह्याच्यामध्ये आहे का? जाणीवेत आहे का? नाही. उपजेना म्हणजे ते उत्पन्नही होत नाही. ते नासेना म्हणजे ते नाही, म्हणजे ते निघूनही जात नाही, नष्टही होत नाही. ते येईना ना जाईना म्हणजे ते कुठून येतही नाही आणि कुठं जातही नाही. म्हणजे ते कसं आहे? सर्व व्यापक आहे आणि ते व्यापक असूनही त्याला काय आहे? तो काळ, देश ह्याच्या कुठल्याही बंधनात येत नाही. ते जे परब्रह्म आहे ते दिसत नाही, भासत नाही, उपजत नाही, नासत नाही, कुठं येतंय कुठं जाते काही कळत नाही. पण ते काय आहे? चराचर व्यापून आहे. त्याला देश म्हणजे ठिकाण, काळ म्हणजे वेळेचं कुठलंही बंधन नाही. ते पहिल्यापासून आहे आणि ते तसंच राहणार. ते भिजेना ना वाळेना, ते विझेना ना जळेना, जयास कोणीच नेईना परब्रह्म ते. मग गीतेमध्ये जो श्लोक आहे तो तसंच आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये श्लोक आहे. म्हणजे त्या आत्म्याला पाण्याने भिजवता येत नाही, वाऱ्याने वाळवता येत नाही, अग्नीने जाळता येत नाही. बरं ते जाळलं तर विझवता येत नाही.
मग असं कुठलाही उपाय, कुठलंही इंद्रिय त्याला गाठू शकत नाही, कारण ते काय आहे, अनिर्वचन आणि अपरिवर्तनीय असं ते शाश्वत तत्व आहे, ते सार आहे, म्हणजे ते परब्रह्म आहे. जे सन्मुखची चहूकडे जे दृश्य भास उडे, धन्य साधू ते पवाडे निर्विकारी. मग ते जे ब्रह्म आहे ते सर्वत्र सन्मुख आहे, प्रत्येक दिशेला आहे, ते कुणाकडेही विनमुख नाही. तुम्ही कधीही बघा, ते तुमच्याकडेच सन्मुख असलेलं दिसत, तुम्हाला ते पाठमोर कधी दिसणार नाही. विनमुख म्हणजे तुमच्याकडे पाठ केली आणि ते समोर असं कधीच दिसणार नाही. ते ब्रह्म जे आहे ते सदैव सर्वत्र सर्व काळ सन्मुख आहे, प्रत्येक दिशेला ते तुमच्याकडे आहे आणि त्याच्या दृष्टी खालून गेले असं काहीच नाही ना. ज्याच्या पुढे सगळे दृश्य आणि भास आणि भ्रम नाहीसे होतात, तो साधू धन्य असतो, तो प्रत्यक्ष अनुभवतो, तो निर्विकार स्थितप्रज्ञ आहे. गीतेतला शब्द येते स्थितप्रज्ञ. समर्थ इथे काय सांगतात माहिती आहे का, त्यांचं गुणगान गात आहेत. तो जो साधू आहे, धन्य तो साधू पवाडे निर्विकारी. जे सन्मुखची चोईकडे ते सगळ्या बाजूला सन्मुख आहेत, जे जेथे दृश्य भास उडे, भास सगळे उडून जातात, त्याची दृष्टी पडताच काय होते, कारण तो द्रष्टा आहे ना, त्याची दृष्टी पडताच सगळे भास उडून जातात. धन्य साधू ते पवाडे निर्विकारी. मग ते निर्विकार म्हणजे कशी स्थिती आहे, स्थितप्रज्ञाची स्थिती आहे, ही गीतेतली संकल्पना आहे. निर्विकल्पी कल्पनातीत तोची ओळखावा संत, येर अवघ्याची असंत ब्रह्मरूप. मगाशी साधू सांगितले, तो साधू धन्य होता ज्याने स्थितप्रज्ञ ही अवस्था गाठली, तो साधू. मग आता संत कोण आहे? समर्थ सांगतायत की जो निर्विकल्प स्थितीत आहे, जेथे मनात कोणतीही कल्पना नाही, द्वैत नाही, जो कल्पनेच्या पलीकडचा ब्रह्म जाणतो, तो खरा संत. निर्विकल्पी कल्पनातीत तो ओळखावा संत. समर्थ अत्यंत सरळ सांगतात, निर्विकल्प, कुठलीच कल्पना नाही, ती निर्विकल्प स्थिती. कल्पनातीत, कल्पनेच्या पलीकडे गेला, तो ब्रह्म जाणतो, तो साधू. ह्याच्या खेरीज येर म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त अवघ्याची असंत ब्रह्मरूप. मग हे सगळे भ्रमात अडकलेले असंत आहेत, भ्रमाच्या रूपात अडकलेले आहेत. खोटे सांडून खरे घ्यावे, तरीच परीक्षावंत म्हणावे, असार सांडून सार घ्यावे परब्रह्म ते. समर्थ काय सांगतात आपल्याला, की जे खोटं आहे, खोटं म्हणजे अविद्या, भ्रम, असत्य सोडून द्या, आणि जे खरं आहे, सत्य आहे, जे सार आहे ते स्वीकारा. आणि हा परीक्षावंत कोण आहे, तरीच परीक्षावंत म्हणावे, म्हणजे विवेकी साधक आहे तो. त्याचप्रमाणे जो असार, सांडून सार घ्यावे परब्रह्म ते. मग ज्याला कळालं ना की सांडायचं काय आणि घ्यायचं काय, असार सांडून सार घ्यावे ते परब्रह्म. खोटे सांडून खरे घ्यावे. खोटं काय, मिथ्या, अविद्या, भ्रम, सत्य सगळे मिथ्या आहे, सोडून द्या. सत्य शाश्वत हे खरं आहे, हे स्वीकारा. आणि ह्याच्यासाठी परीक्षावंत होण्याची गरज आहे, त्यासाठी लागतो विवेक. आणि मग आपल्याला समजेल सांडायचं काय, स्वीकारायचं काय. पुढची ओळ घ्या. जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते, आत्मनिवेदन भक्ती ते अशी आहे. समर्थ काय सांगतात, अत्यंत खोल आणि आध्यात्मिक आहे ह्या जो गूढार्थ आहे. जाणत जाणत म्हणजे ब्रह्माचा अभ्यास करत करत एक अशी वेळ येते की जिथं मी जाणतोय की हे जाणीवही नाही होते. म्हणजे आपली वृत्तीच ह्या ब्रह्म स्वरूपात विलीन होतीये. ह्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणजे नवविधा भक्तीचं अंतिम चरण
जे आहे ना संपूर्ण समर्पण, स्वतःतच ब्रह्मातच पूर्ण समर्पण होणं म्हणजे काय होणं, त्या भाविकाचं त्यानंतरचं तद्रूपाचं लक्षण आहे. इथं समर्थ काय सांगतात बघा, जाणता जाणता जाणीव जाते, जाणीव होता होताच जाणीव निघून जाते, आपली वृत्ती तद्रूप होतीये, त्याच्यासारखी तद्रूप होतीये. आत्मनिवेदन भक्ती ते अशीच आहे. आणि ॲब्सॉर्प्शन म्हणजे त्यामध्ये आता विलीन होणे, समर्पित भूमिकेत जाणे म्हणजे आत्मनिवेदन भक्ती म्हणजे नवविधा भक्तीचं शेवटचं चरण, 9वी पायरी म्हणजे आत्मनिवेदन. ही तीच भक्ती आहे सारामध्ये, त्या ब्रह्मरूपामध्ये समर्पित होणे, आत्मनिवेदन होणे. वाचांशे भक्तिमुक्ती बोलावी, लक्षांशे तद्रूपता विवरावी, विवरता हेतू नुरावी ते तद्रूपता. मग समर्थ काय सांगतात, ते तद्रूपता काय आहे शब्दांमध्ये, म्हणजे वाचा, वाचाशे भक्ती मुक्ती बोलावे, वाचेने भक्ती मुक्तीची चर्चा करता आली पाहिजे. पण लक्षांशे तद्रूपता विवरावी, पण लक्ष म्हणजे अंतिम ध्येय काय आहे, ब्रह्म्याशी तद्रूप होणे म्हणजे आत्मनिवेदन, वर्च्युओवी, ते तद्रूपतेचं लक्षण दिलं होतं. आत्मनिवेदन भक्ती, पूर्णपणे समर्पण झालं पाहिजे, ह्याचं तुमचं लक्ष पाहिजे. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने हे सगळं उमजून घेतो, तेव्हा म्हणजे इच्छांचा आणि आपल्या प्रयत्नांचा अंत होतो. तीच तद्रूपता म्हणजे साधनेचा परमोच्च टप्पा आहे. विवरता हेतू नुरावी ते तद्रूपता. तद्रूप म्हणजे काय, त्याचं रूप, त्याचं रूप आपल्याला प्राप्त होणे म्हणजे तद्रूपता. सद्रूप चिद्रूप तद्रूप. स्वस्वरूप म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप, तत्व निरशनाउपरी. समर्थ आपल्याला उन्नत अवस्था सांगतात, उन्नतीच्या अवस्थेत क्रम बघा. सद्रूप म्हणजे सद्गुणयुक्त रूप, चिद्रूप म्हणजे चैतन्यमय रूप, तद्रूप म्हणजे ब्रह्म्याचं रूप, ब्रह्माशी एक रूप. या सगळ्यांचा संगम झाला, सद्रूप चिद्रूप तद्रूप, ह्या सगळ्यांचा एकत्र संगम झाला की काय होतं, स्वस्वरूप म्हणजे आपल्याला आपल्या खऱ्या अर्थाचं स्वरूप मिळतं. पण तेही आपण काय म्हणतो, खरं स्वरूप म्हणजे अरूप आहे. म्हणजे जे आपल्याला आपलं स्वरूप जे मिळालेलं आहे ते सुद्धा कसं आहे, अरूपच आहे. ज्याला ना रूप ना लक्षण, ते परब्रह्माचं, त्या तत्वाचं स्वरूप शब्दबद्ध करता न येणार आहे. ते तत्व निरशना उपरी आहे. परत सांगतो, सद्रूप चिद्रूप तद्रूप, ह्या तिघांना एकत्र करून आपल्याला आपलं रूप मिळालं म्हणजे स्वस्वरूप मिळालं. आपले रूप ही अरूप, आपले रूप सुद्धा म्हणजे ते जे स्वस्वरूप मिळालं ना, जे खरं रूप मिळालं ना, ते सुद्धा अरूप झालं. ज्याला ना रूप ना लक्षण, ते काय आहे, तत्व निरशनी उपरी, त्याच्या पुढं ते गेलेलं आहे, ते शब्दबद्ध करता येणार नाही. त्या तत्वाचं जे रूप आहे ते कुठल्याही शब्दबद्धतेत बांधता येणार नाही. मग आता समर्थ काय सांगतायत की हे तिन्ही रूपांना एकत्र करून जेव्हा मी स्वस्वरूप करतोय ते सुद्धा अरूप आहे, आणि तेच काय आहे, लक्षण आहे, की आपण त्याला अरूप म्हणतोय म्हणजे काय आहे, त्याला शब्दबद्ध करता येत नाही. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सारासार निरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.